तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त खाल्ले. फक्त पावसाळ्यात जास्त खाल्लीच बाई, तुला ठेचा नाही लागला. पर्सनल एक्सपिरियन्स आहेत, हे सगळे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत. तर असं पडतो ना आपण तोंडावर दिवस. कधी कधी ना डोकं ब्लँक झालेलं असतं, म्हणजे काय करावं कसं करावं कुणाला विचारावं हेच कळत नाही. म्हणजे आपण एरवी 100 लोकांचे सल्ले ऐकू, पण आपण ऐकतो सगळ्यांचं, पण करतो आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच सारासार विचार करून. पण ना कधी कधी हे डोकं आहे ना ब्लँक झालेलं असतं, काहीच कळत नाही. तेव्हा काय करायचं माहिती, जी खरंच अनुभवी ज्ञानी निस्वार्थी व्यक्ती जे आहेत ना त्यांना विचारायचं. अनुभवी म्हणजे फक्त वयाने मोठे झालेल्या व्यक्ती म्हणत नाही मी. आपण ऐकतो बघा, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त खाल्ले. हां तू फक्त पावसाळेच जास्त खाल्लीस बाई, तुला ठेचा नाही लागल्या, तू ठेचा नाही खाल्ली कधी. अशा व्यक्ती नाही. अनुभवी व्यक्ती म्हणजे जी खरंच अपयशातून गेलेली असते, जी खरंच संकटातून गेलेली असते, अशा व्यक्तींना खूप चांगला अनुभव असतो. आणि निस्वार्थी व्यक्ती, कधी कधी काय होतं माहिती, आपल्याला एखादा सल्ला देण्याच्या मागे त्या व्यक्तीचा काही स्वार्थ असो नसो, पण फ्युचरमध्ये आपण चांगलेच आपटणार आहे हे त्या व्यक्तीला माहिती असते, कळतंय, आणि ते आपल्याला चुकीचा सल्ला देतात. म्हणजे त्यांनी फ्युचर प्रेडिक्ट केलेलं असतं की हां आपल्याला हेही खूप भयंकर लोक असतात. त्याच्यामुळे आपण कुठलाही डिसिजन घेताना खरंच जी निस्वार्थी अनुभवी ज्ञानी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला की आपण विचारायचंच, आणि आपण खूप शांतपणे कुठलाही डिसिजन घेताना गडबड घाई बिलकुल नाही करायची. मन हे डोकं खूप शांत ठेवून 2 दिवस 3 दिवस आठवडा घेऊनच कुठलाही डिसिजन घ्यायचा. घाई करायची नाही. घाईत घेतलेले कुठलाही डिसिजन खराबच असतो. त्याच्यामुळे डोकं शांत ठेवून विचार करूनच कुठलाही डिसिजन घ्यायचा. पर्सनल एक्सपिरियन्स आहेत, हे सगळे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत.